नमस्कार मैत्रिणो, किचन क्लब या अशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे व्हेजिटेबल उकडपेंडी। तर मी याच्यात गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे। थोडंसं पळीभर तेलामध्ये मी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमच मोठे। तर हे मी गव्हाचं पीठ छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। त्याचा सुगंध भाजल्याचा सुगंध येतपर्यंत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। इकडे फोडणीची आम्ही त्याला साईडला काढून घ्यायचं आहे। आपल्याला त्याला फोडणीची तयारी करायची आहे। गरम तेलामध्ये जिरे घालायचे, हिरवी मिरची घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, कांदा घालायचा आणि टमाटर घालायचा आहे। छान तेलामध्ये स्मॅश होऊ द्यायचा आहे तेलामध्ये। आणि आपल्याला त्याच्यामध्ये हे व्हेजिटेबल्स घालायचे आहे। मी किसलेला गाजर घालत आहे आणि हिरवा वाटाणा घालत आहे। याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे, हळद, तिखट आणि मीठ घालायचे आहे। हे मिश्रण छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे, मिसळवायचं आहे आणि आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे। आणि थोड्या वेळातच पटकनच होते हे। आणि आपलं जे भाजलेलं पीठ होतं त्याच्यावर पण थोडंसं तिखट मीठ घातलेलं आहे रुचकर होण्यासाठी। तर आपल्याला हे पीठ त्याच्या मसाल्यामध्ये, तेलाच्या मसाल्यात घालायचं आहे। हे पण पुन्हा छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा 5 मिनिटं पुन्हा परतायचं आहे। तिथे छान सगळं एकजीव झालं पाहिजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि आता आपल्याला गरम पाण्याचा हबका मारायचा आहे। तर थोडं हे पाणी घालायचं आहे आणि थोडंसंच पाणी घालायचं आहे, अगदी जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि पटकनच त्याला झाकून ठेवायचं आहे। रेडी आहे आपली गव्हाच्या पिठाची व्हेजिटेबल उकडपेंडी। तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।